दादा, मी AI समर्थित मशीन बद्दल वाचलंय आणि मला ते कसं काम करतं हे समजावून घ्यायचं आहे. तू मला एक्झाम्पल सांगशील का? नक्कीच. AI समर्थित मशीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ती कामं करतात जी सामान्यतः माणसाच्या बुद्धिमत्तेने केली जातात. चल, मी तुला काही उदाहरणं सांगतो. ठीक आहे. पहिले उदाहरण काय आहे? पहिलं उदाहरण म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. AIचा वापर सेल्फ ड्रायव्हिंग कार्समध्ये केला जातो, ज्यामुळे त्या रस्ता ओळखतात, अडथळे शोधतात आणि ट्रॅफिकचे नियम सुद्धा पाळतात, जसं आपण ड्राईव्ह करतो. म्हणजे त्या गाड्या ड्रायव्हर शिवाय स्वतः चालतात? अगदी बरोबर. या गाड्यांमध्ये सेन्सर्स आणि AIचा वापर करून त्या रस्ता पाहतात आणि निर्णय घेतात. खूप रोचक आहे, नाही का? मला तर असंच वाटतंय. आणखी काय उदाहरणं देतस? नक्कीच. दुसरं उदाहरण म्हणजे रोबोट्स. कार्मन नावाचा एक रोबोट आहे जो लोकांना स्मरणशक्तीच्या समस्यांमध्ये मदत करतो. जसं की डिमेन्शिया असलेल्या लोकांना AIचा वापर करून तो व्यक्तीबद्दल शिकवतो आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करतो. वाह, एक रोबोट ज्यामुळे लोकांना गोष्टी लक्षात ठेवायला मदत होते. हो, तो लोकांना एक सवय शिकवतो, जसं की गोष्टी कुठे ठेवाव्यात किंवा नावं कशी लक्षात ठेवावीत, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त मदतीची आवश्यकता असलेल्या लोकांसाठी जीवन अधिक सोपं होतं. हे खूपच रोचक आहे. अजून काही उदाहरणे आहेत का? नक्कीच. तिसरं उदाहरण म्हणजे AI इन हेल्थ केअर. Cipra.ai नावाचं एक ॲप आहे जे AIचा वापर करून हेल्थ डेटा ट्रॅक करतं, जो वेअरेबल डिव्हाइस सारख्या फिटनेस ट्रॅकर्स कडून घेतला जातो. हे डायबिटीस सारख्या दीर्घकालीन आजारांवर आधारित वैयक्तिक हेल्थ सल्ले देते. म्हणजे AI आपला हेल्थ डेटा ट्रॅक करून सल्ला देतो? हो, AI त्या डेटाचं विश्लेषण करतो आणि लोकांना निरोगी राहण्यासाठी सूचना देतो. हे जणू एक हेल्थ कोच असल्यासारखंच आहे. मला कल्पना नव्हती की AI इतक्या मशीनमध्ये वापरला जातो. थँक्यू दादा. व्हेरी गुड.